नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत श्वानाबद्दल। आपण खूपदा हे वाचतो आणि ऐकतो की भटकी कुत्र्यांनी छोट्या मुलांचा चावा घेतला आणि त्यांना फरफटत नेले। किती भयंकर आहे हे! खूप वेळा तर मुलांची तब्येत एवढी जास्त खराब होते की यात त्यांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो। फक्त छोट्या मुलांना याचा त्रास होत नाही, तर भटकी श्वानं मोठ्यांनासुद्धा खूप इजा पोहोचवतात। जर चुकून आपल्याला त्यांची नखे, दाते काहीही लागली तर 16 ते 18 इंजेक्शन घ्यावी लागतात। अनेकदा मंडळी नगरपालिकेकडे कंप्लेंट करतात की ह्या श्वानांना काहीतरी पर्याय करा, आणि ज्या वेळेस नगरपालिकेतील कर्मचारी श्वानांना पकडण्यासाठी येतात त्यावेळेस काही प्राणीमित्र त्यांना अडवतात। आता तुम्हीच सांगा पाहू, त्या कर्मचाऱ्यांची देखील काय करायचं? काय चूक आहे त्यांची? आजच एक वार्ता ऐकली। मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर सुरू असलेल्या कारवाईत प्राणीमित्र संघटनेने जोरदार निदर्शने केली। प्राणीमित्र म्हणतात, भटके प्राणी ही शहराचा भाग आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। हे अगदी बरोबर आहे, पण प्राणी आणि असे प्राणी ज्यामुळे मानवांच्या जीवाला धोका आहे, अशा प्राण्यांना आपण शहराच्या आतमध्ये ठेवायचं की शहराच्या बाहेर ठेवायचं? शहरापासून दूर पाठवायचं? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।